नांदेड जिल्ह्यात आज एक अनोखं आणि धक्कादायक दृश्य पाहायला मिळालं। शहरातील चिखललेल्या रस्त्यावर माजी नगरसेवकांनी थेट अर्धनग्न होऊन लोटांगण आंदोलन केलं आहे। होय, तुम्ही बरोबर ऐकलत, लोकप्रतिनिधी स्वतः चिखलात लोडून प्रशासनाचा निषेध करीत आहेत। नांदेड जिल्ह्यातील मुदखेड शहरातील मोंढा बाजार परिसर इथले रस्ते चिखलात बदलले आहेत, इतके की लोकांना चालणंही अवघड झालंय। या रस्त्यांवरून शाळकरी मुलं, व्यापारी, सर्वधर्मीय नागरिक दररोज ये-जा करतात, पण नगर परिषद प्रशासन कानाडोळा करीत असल्याने नागरिक त्रस्त झालेत। आणि याच अन्यायाविरोधात माजी नगरसेवक ॲडव्होकेट कमलेश चौदंते यांनी अनोखं आंदोलन उभारलंय। बाजारपेठेत श्री गणेश मंदिरासमोर अर्धनग्न होऊन थेट चिखलात लोटांगण घालत रस्ता करा, नाहीतर आमचं लोळण सुरूच राहील असा इशारा देत त्यांनी प्रशासनाचा जाहीर निषेध केलाय। या अनोख्या आंदोलनामुळे नागरिकांचा संताप आणखी भडकलाय। भाजपा आमदार श्रीजया चव्हाण यांच्या मतदारसंघात हे आंदोलन झाल्याने राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे। अशोकराव चव्हाण यांच्या बालेकिल्ल्यात असे रस्ते, मग आमदार काय करतायत असा सवाल जनतेकडून जोर धरू लागलाय। सर्व मुदखेड शहरातील सर्व सुजाण नागरिक बंधू आणि भगिनींना समर्पित हा काय माझा पॉलिटिकल स्टंट नाही आहे। हा मुदखेडच्या धार्मिक, राजकीय आणि सामाजिक आणि आर्थिक राजधानी असलेला हा भाग आहे। मोंढा हा मुदखेडच्या आर्थिक बाजारपेठ जी आहे, या बाजारपेठेमध्ये श्री गणेशाचं एक मंदिर आहे, भव्य मंदिर। मंदिराकडे जाणारा हा गावातील भक्तांचा या मंदिराकडे जाणारा हा मुख्य रस्ता आहे। आणि या मुख्य रस्त्यावर आपण पाहू शकता की अतिशय निकृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी वारंवार केले जात आहे। नगर परिषद प्रशासन याचा मी जाहीर धिक्कार करतो। आता मुदखेड नगर परिषदेवर कोणत्याही पक्षाची सत्ता नाही आहे, पण प्रशासन जे आहे ते जाणीवपूर्वक या मुदखेड मधील, मोंढ्यामधील राहणाऱ्या व्यापाऱ्यांचं दुःख समजून घेत नाही आहे। सगळीकडे रस्ते होत आहेत, परंतु मोंढ्यामध्ये रस्ता हा का होत नाही आहे। मुदखेड नगर परिषदेचा माजी नगरसेवक म्हणून मुदखेडमध्ये नगर परिषदेमध्ये भरपूर निधी अवेलेबल असताना मुदखेडच्या मुख्य रस्त्यावर, मुदखेडच्या बाजारपेठेमध्ये ही कंडिशन आहे। मी प्रशासनाला विनंती करतो की लाडक्या बहिणीला जर लघवी आली तर लाडक्या बहिणीने लघवी कुठं करायची? मोंढ्यामध्ये माझ्या भगिनीला लघवी करण्यासाठी काहीही उपलब्ध नाही, प्रसाधन ग्रह उपलब्ध नाही। माझ्या माता, माझ्या भगिनी या मोंढ्याच्या मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी बाजारामध्ये येतात, पण मुदखेड प्रशासनाने या ठिकाणी लघवीची सोय सुद्धा केलेली नाही आहे। या प्रशासनाचा मी जाहीर धिक्कार करतो। हे बार थुक्कापाणी जे करण्यात येत आहे, हे किती रुपयाचं टेंडर आहे हे सांगावं। का इथं डांबरीकरण केलं जात नाही? डांबरीकरण का केलं जात नाही असा मला मॅडमचा माझा प्रश्न आहे की मुख्य बाजारपेठेमध्ये तुम्ही थुक्का पॉलिश करता। दुर्गा देवींचं आज घटस्थापना होत आहे, आताच आपण पाहिलं। मातेची मूर्ती या ठिकाणी आलेली आहे। एका जाण्यानं एका येण्यानं पुन्हा इथं खड्डे होतात। 500 में बिक जाओगे तो ऐसे ही रोड पाओगे, मटन मुर्गा खाओगे तो ऐसे ही रोड पाओगे। म्हणून माझी सर्व व्यापाऱ्यांना विनंती आहे, सुजाण नागरिकांना विनंती आहे, या रस्त्यानं शाळेला जाणारे लेकर इथूनच जातात। हा रस्ता जो आहे शैक्षणिक महत्वाचा रस्ता आहे, कारण इथून शाळेचे लेकर जातात। धार्मिक महत्व आहे या रस्त्याला, कारण मंदिराकडे जाणारा रस्ता आहे। आर्थिक महत्व आहे या रस्त्याला, कारण सगळी आर्थिक बाजारपेठ इथं आहे मुदखेडची। आणि सामाजिक एकोपा म्हणून हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सगळे या रस्त्याने जातात। म्हणून मुदखेडची धार्मिक,
सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक रस्त्याचे जे बाजारीकरण आणि बोगस काम चालू आहे त्या बोगस कामाच्या विरोधामध्ये माझं हे एक आंदोलन आहे। मी प्रशासनाला हात जोडून विनंती करतो की मी कमलेश चौदंते, मी हे जे आंदोलन करत आहे ते कोणत्या पक्षाकडून नाही आहे, कारण पक्षाचं घेणं देणं नाही, तर पक्षाकडून मला काही आदेश नाहीत। एक लोकांची अस्मितेचा प्रश्न आहे, हे असं बार बार पुन्हा खड्डे पडतात, म्हणून प्रशासनाने त्वरित या ठिकाणी डांबर रोड करून द्यावी, टार रोड करावा आणि 9 दिवसाच्या आत दुर्गा माता अशा रस्त्याने आली, पण जाताना मात्र 8 दिवसामध्ये प्रशासनाने जर दखल घेतली तर 8 दिवसामध्ये टार रोड होऊ शकतो। 8 दिवसात प्रशासनाने दखल घेतली 2 दिवसात टार रोड होतो। जर नाही केली तर कमलेश चौदंते पुन्हा या ठिकाणी आंदोलन करल, एवढी विनंती करतो। प्रशासनाला माझी विनंती आहे, शिव मॅडमला माझी विनंती आहे की मॅडम, आर्थिक बाजारपेठ आहे, शैक्षणिक रस्ता आहे, तेव्हा माझी मॅडमला विनंती आहे की मॅडम आपण या ठिकाणी मुख्य रस्त्याचा विचार करून या रस्त्याने विद्यार्थी जातात, गांधी विद्यालयाकडे विद्यार्थी जातात, विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, व्यापाऱ्यांचा प्रश्न आहे, या सगळ्यांचा विचार करून हा प्रश्न सोडवावा एवढी नम्र विनंती करतो। धन्यवाद। आता प्रशासन या संतापजनक आंदोलनानंतर जाग होणार का, की चिखलात लोळूनच नागरिकांना आपला निषेध व्यक्त करावा लागणार? रस्त्याची दुरवस्था, चिखलात लोडणारा नेता आणि बघ्याप्रमाणे उभं प्रशासन, हा प्रकार फक्त नांदेडचा नाही तर राज्यातील अनेक शहरांचा आरसा आहे। आता पाहायचं आहे इतकंच की या चिखलातून सुटका होणार की लोकप्रतिनिधी आणखी अशा टोकाच्या मागणीचा आवाज उठवत राहणार।